महान दिग्दर्शक, एक अत्यंत महान कलाकार, अभिनेता आणि 3 दशकापूर्वी म्हणजे 1996 मध्ये रिलीज झालेला त्या काळातील सुपरहिट सिनेमा इंडियन किंवा हिंदुस्थानी या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे इंडियन 2 किंवा हिंदुस्थानी 2. आता या चित्रपटामध्ये कमल हसन यांच्याबरोबर ती सिद्धार्थ आहे, त्यानंतर रकुलप्रीत सिंग आहे, विवेक आहे, प्रिया भावनानी शंकर आहे, त्यानंतर ब्रह्मानंदम आहे. अशा पद्धतीची अनेक असे मान्यवर कलाकार त्याच्यामध्ये आहेत. प्रचंड चांगली स्टारकास्ट त्याच्यामध्ये आहे. आणि हा चित्रपट तमिळमध्ये, हिंदीमध्ये, तेलुगूमध्ये, मल्याळममध्ये, कन्नडमध्ये या भाषांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. हा एक ॲक्शन, ड्रामा, थ्रिलर असा एक कॉमेडी चित्रपट आहे. म्हणजे कॉमेडी शोधावी लागत नाही, ती आपोआप आपल्या समोर येते. आणि तब्बल 3 तास हा सिनेमा चालतो आणि शेवटी कसंबसा संपून जातो. आता याची स्टोरी काय आहे तर चित्रा अरविंदन हा एक म्हणजे सिद्धार्थ तर हा एक तरुण आहे आणि त्याचे मित्र हे एक यूट्यूबचं चॅनल चालवतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवतात. पण त्यांना या सिस्टीमबरोबर लढायला मर्यादा येतात आणि तेव्हा मग त्यांना आठवतो हिंदुस्थानी. आणि मग तो हिंदुस्थानी भारतात यावा किंवा हिंदुस्थानी पुन्हा यावा यासाठी मग इंटरनेटवरती हॅशटॅग वगैरे वगैरे चालवलं जातं. आणि मग हिंदुस्थानी म्हणजे सेनापती म्हणजेच कमल हसन हे पुन्हा भारतामध्ये येतात आणि मग भ्रष्टाचारांना संपवण्याचं सत्र सुरू होतं. चित्रपटाची सुरुवात अत्यंत सुंदर चांगल्या पद्धतीनं होते, पण नंतर मात्र अत्यंत बालिश अशा पद्धतीच्या घटना याच्यामध्ये घडतात. आणि भ्रष्टाचारांना मारण्याची जी दृश्य आहेत ती दृश्य या बालिशपणाचा प्रचंड मोठा कळस आहेत. आणि ही जी कथा आहे ती इतकी भरकटलेली आहे की ती कधी संपते असं वाटायला लागतं. आणि जर आपल्याकडे रिमोट असता आणि जर आपल्याला हा सिनेमा पुढं पळवता आला असता तर लोकांनी हा अर्ध्या तासामध्ये सिनेमा पाहिला असता. म्हणजे आणि याच्यामध्ये हा सिनेमाचं जरी समजा कथा वगैरे थोडीशी हे असली तरी पण यातले संवाद मात्र काही संवाद जबरदस्त आहेत. म्हणजे त्याच्यामधला एक प्रसंग आहे की एक डॉक्टर जो आहे तो गुगलवरती बघून ऑपरेशन करतो आणि त्यावेळेस जो संवाद होतो त्याच्यामध्ये की अशा डॉक्टरांकडून तुम्ही ऑपरेशन करून घ्याल का, की जो गुगलवरती पाहून ऑपरेशन वगैरे, म्हणजे असे जे संवाद आहेत ते एक सुसंगत असे वाटतात. पण बऱ्याच वेळा काही गोष्टी ज्या आहेत, आता कमल हसन यांचे डायलॉग ते मात्र अत्यंत बाळबोध पद्धतीचे वाटतात. म्हणजे ते ज्यावेळेस त्या व्हिलनला मारतात किंवा व्हिलनला त्याच्याशी फाईट करतात त्यावेळेस तर त्यांचं जे बोलणं आहे ते बोलणं इतकं बोर करणारं बोलणं आहे. म्हणजे कथा, पटकथा आणि संवाद याच्यामध्ये हा चित्रपट काही डायलॉग जर सोडले तर पूर्णपणे निराशा करणार आहे. त्यानंतर अभिनय. आता अभिनयाबद्दल काही बोलायची गरज नाही, कारण कमल हसन हे अभिनयातले बाप आहेत, त्यामुळे अत्यंत चांगला अभिनय त्यांनी केलेला आहे. पण दुर्दैव बघा, त्यांच्या चेहऱ्यावर भाकरीला जसं पीठ लावलं जातं तशा पद्धतीचा मेकअप थापलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती ज्या रेषा आहेत किंवा चेहऱ्यावरचे भाव आहेत ते मात्र या ठिकाणी फार कमी दिसतात. पण तरीसुद्धा म्हणजे अभिनयातला हा बाप माणूस आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रसंगामध्ये त्यांचे डोळ्यांनी पण त्यांनी तो भाग जो आहे तो अक्षरशः उचलून नेलेला आहे. म्हणजे इतकं प्रभावी त्यांचं ते ॲक्टिंग आहे आणि महान व्यक्ती आहेत कमल हसन. पण दुर्दैवाने त्या गोष्टीला न्याय मात्र इथं मिळालेला नाही. आणि इतर जे अभिनेते आहेत त्यांनीसुद्धा त्यांची भूमिका जी आहे ती चोख बजावलेली. म्हणजे अभिनयाच्या बाबतीमध्ये कलाकारांनी त्यांचं 100% काम केलेलं आहे. आता इथं मेकअपमननी थोडंसं अगदी अति मेकअप झालं आहे आणि त्यामुळे तो ओव्हर वाटतो. आता या चित्रपटातलं गीत आणि संगीत म्हणजे आपल्याकडे बघा असं म्हटलं, म्हणजे काही लोक म्हणतात भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचं कवर आणि सख्याचं नाव घेते तुक्याची लवर. म्हणजे कुणाला कोणाशी मेळ नाही, काय चाललंय काही कळत नाही, तशा पद्धतीनं इथं गाण्यांची अवस्था आहे. म्हणजे कुठेही कसलीही गाणी घुसळलेली आहेत आणि त्यातलं एकही गाणं लक्षात राहत नाही. आता या चित्रपटाचा हा मुळामध्ये हिंदी चित्रपट नाही आहे, तो हिंदीमध्ये डब केलेला चित्रपट आहे. आणि याच्यामध्ये मराठी संवाद आहेत, पंजाबी संवाद आहेत, गुजराती संवाद आहेत, या भाषेचे पंच याच्यामध्ये जोडलेले आहेत. पण जसं मी सांगितलं, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, म्हणजे अत्यंत सुमार अशी डबिंग आणि सबटायटल तर इतके चुकीचे सबटायटल दिलेले आहेत. म्हणजे ह्या लोकांनी कदाचित काहीतरी खाऊन किंवा पिऊन ते सबटायटल वगैरे दिलेले असावेत असं वाटावं अशा पद्धतीचं त्या चित्रपटाचं. म्हणजे कदाचित गुटखा वगैरे खात असतील आणि त्याच वेळी डबिंग चाललेलं असेल किंवा त्याच वेळी सबटायटल वगैरे असं असेल, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं असावं. आता याचं चित्रीकरण कसं आहे तर चित्रपटाचा कॅमेरा, त्याचं चित्रीकरण हे अत्यंत सुंदर आहे. कॅमेरामॅननं याच्यामध्ये स्वतःचा जीव ओतलेला आहे, मेहनत घेतलेली आहे आणि हे सगळं चित्रपट पाहताना दिसून येतं. आणि या चित्रपटाचे भव्य दिव्य सेट आहेत, सुंदर असं लोकेशन आहे, हे डोळ्यामध्ये भरणारं आहे. आता याच्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आता हा चित्रपट का पाहावा?
तुम्ही जर कमल हासन यांचे फॅन असाल किंवा सिद्धार्थ किंवा इतर कलाकारांचे फॅन असाल तर किंवा तुम्ही शंकर यांचे फॅन असाल तर तुम्ही हा चित्रपट जरूर बघावा. कारण आपल्या बाळानं जरी शी केली तरीसुद्धा त्याची दुर्गंधी येत नाही. म्हणजे चित्रपट कितीही जरी बालिश असला तरी फॅन मंडळी जी आहेत त्यांना हा चित्रपट आवडू शकतो आणि त्याबद्दल दुमत नाही. आता हा चित्रपट का पाहू नये तर अत्यंत सुमार आणि टॉर्चर करणारा, अपेक्षाभंग करणारा आणि अर्धवट कथा असणारा, लॉजिकचा विषय सोडून द्या, म्हणजे रजनीकांत सरांच्या चित्रपटात पण लॉजिक नसतं, पण अत्यंत बालिश अशा पद्धतीची या चित्रपटाची मांडणी आहे. आणि जाता जाता हा चित्रपट कसा आहे तर एक चांगला आचारी आहे, त्याच्याकडे सगळे मसाले आहेत, सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या आहेत, चांगली चूल आहे, चांगली भांडी आहेत, सगळं काही आहे. आणि तो आचारी भाजी बनवतो आणि या भाजीला मात्र मीठ नसतं. तशा पद्धतीचा हा चित्रपट आहे. आता ज्याला बघायचं आहे त्यांनी तो बघावा. मला जे वाटलं, मी तो चित्रपट बघितल्यानंतर अनेक लोक त्याच्यामधून मध्यंतरातनं उठून गेले, काही मध्येच उठून गेले, काही त्याच्यावरती कमेंट करत होते. तर अशा पद्धतीचं होतं आणि स्वतः मी जेव्हा तो पाहिला त्यावेळेस मात्र त्या गोष्टी जाणवल्या आणि म्हणून हा रिव्ह्यू या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला वाटतं की हा माझा पहिलाच असा रिव्ह्यू असावा. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अशा पद्धतीचे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आवडतील का तेही मला सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.